जगात दर 3 रेबीज मृत्यूंमागे 1 मृत्यू भारतात होतोय। पण आता याच जीवघेण्या आजारावरच्या लसीबाबत परदेशातून एक धक्कादायक इशारा आलाय आणि हा इशारा भारताविरुद्ध देण्यात आलाय। काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया थोडक्यात। दरवर्षी रेबीजमुळे भारतात 18 ते 20 हजार लोकांचा मृत्यू होतोय। जगातील एकूण रेबीज मृत्यूंपैकी 36% मृत्यू भारतात होत असल्याचं WHO सांगतंय। आता या विषयावर ऑस्ट्रेलियाने भारतावर आरोप केलेत। भारतामध्ये दिली जाणारी अभयरॅब लस बनावट असू शकते असा इशारा ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने दिलाय। भारतामध्ये रेबीजची लस घेतलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना पुन्हा लस घ्यावी का हे तपासण्याचा सल्ला देण्यात आलाय। ब्रिटन आणि अमेरिकेनेही अशाच सूचना दिल्या आहेत। 2023 पासून अभयरॅब लसीचा बनावट बॅचेस बाजारात आढळल्याचा आरोप आहे, पण संबंधित कंपनीने स्पष्ट केलंय की फक्त पॅकेजिंग बदललं होतं, लस खरी होती। यावर तज्ञ सांगतात की रेबीज हा आजार 100% जीवघेणा असतो, पण वेळेत जखम स्वच्छ केली, योग्य लसीचे सर्व डोस आणि इम्युनोग्लोबुलिन घेतलं तर जीव वाचू शकतो। आता तुम्हाला प्रश्न पडेल की उपचार असून पण मृत्यू वाढतात कसे? कारण जखम नीट धुणं, इम्युनोग्लोबुलिन न घेणं आणि उशिरा उपचार करणं यामुळे जास्त जीव जातात। म्हणून लक्षात ठेवा, प्राण्यांनी चावलं तर घाबरू नका, पण निष्काळजीपणाही करू नका। वेळेत योग्य उपचार घेतले तर जीव वाचू शकतो। तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।